शिमला मिरची ही शेडनेटमध्येच केली पाहिजे की ओपनमध्ये पण, म्हणजे आपण शेडनेट एवढं पीक घेऊ शकतो का तिचं? ओके. कारण आता जे म्हणजे एवढं फॅट सुचलं की Sensitivity. हा सगळं बघा, शेडनेटच. पहिली गोष्ट म्हणजे प्रोटेक्टिव्ह फार्मिंग. प्रोटेक्टिव्ह फार्मिंग म्हणजे संरक्षित शेती. मला सांगा, संरक्षण कोणापासून करायचंय? आता शेडनेट म्हणलं तर मग ते उन्हापासून. उन्हापासून. हा. ऊन हे आजच पडतंय का? नाही नाही नाही. मग पण काय आता फक्त पूर्वी विषय ऊन पडत होतं, पूर्वी पण हे शिमला मिरची होती. येस येस तुमच्या लहानपणी नव्हती का? होते ना. फक्त आता उन्हाचं टेम्परेचरचं ठीक आहे, तिला शिमला मिरची म्हणतात. शिमला मिरची म्हणजे काय? शिमल्याला ती पिकते कुठं? कुल्लू मनालीला, बरोबर. Yes, yes, तिकडे yes, yes. हिमाचल प्रदेशमध्ये ती पिकते. तिकडं जे वातावरण असतं ते टेम्परेचर कमी असतं, Okay, बरोबर आहे ना. okay. मग त्या वातावरणात ती पिकते. थोडंसं वातावरण कोमल असल्यामुळे ती तिकडे चालते. मग आपल्याला चालेल का? त्याच्यामुळे आपण शेडनेट करतो का? टेम्परेचर. दुसरं अजून काय प्रोटेक्शन तिचं? हे आपलं सकिंग पेस्ट. सकिंग पेस्ट म्हणजे थ्रिप्स, मावा, तुडतुडे, yes, पांढरी yes. माशी, मिलीबग वगैरे वगैरे. मग आता याच्यापासून एक संरक्षण. तिसरं संरक्षण कशापासून? करप्यापासून वगैरे. येस. हा म्हणजे आता बोकडा रोग येतो बरोबर आहे ना. त्याच्यापासून. बस म्हणजे तुम्हाला रोग, किडी, तण आणि वातावरण याच्यापासून संरक्षण घ्यायचे, बरोबर आहे की येस नाही? येस येस. मला सांगा, वातावरण, रोग, किडी, तण हे सगळं कोणाचे हिस्से? प्रकृतीचे. प्रकृतीची. का तुम्ही निर्माण केले? मी निर्माण नाही, केले. नाही. मग कोणी निर्माण केली? प्रकृती. प्रकृती. जी प्रकृती जी आहे, एस सी काय सांगतं की तुम्ही प्रकृती सोबत शेती करा. येस बरोबर. तुम्ही शेडनेट करू नका असं माझं मत नाही, नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही करू शकता, प्रॉब्लेम नाही काही. परंतु तोच खर्च तुम्ही जर मातीच्या पोषणावर खर्च केला, जो शेडनेटला तुम्ही प्रोटेक्टिव्ह Yes. फार्मिंगला करणार आहात, तर तुम्ही मातीचं जे काही म्हणजे मातीची व्यवस्था एवढी सुंदर करू शकता की ती टेम्परेचर तुम्ही 5 डिग्रीपर्यंत कमी करू शकता. येस येस. किती? 5 डिग्री पर्यंत. हां. तर तुम्ही मातीमध्ये जर जीवाणूंचे जर सशक्तीकरण केलं, मातीमध्ये तुम्ही जर मायक्रोरायझा, सेंद्रिय कर्ब जर वाढवला, मॉइश्चर जर मेंटेन झालं, तर मातीचं जे काही वातावरण आहे ती बदलण्याची क्षमता मातीमध्ये फार मोठ्या प्रमाणात. म्हणजे हा जो सूर्य आहे, तर शेवटी आई आहे ही खालची माता, येस. आणि सूर्य तळपताय आणि माती जी आहे ती सगळी उष्णता काय करते? शोषून घेते. जर मातीने जर ही उष्णता शोषलीच नाही तर माणसं, प्राणी कोणीच जगणार कोणीच नाही. जगणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. ही शोषून घेते ती माती सगळं उष्णता. मग तिच्यामध्ये ती क्षमता पहिल्यापासून आहे, परंतु रासायनिक खतांमुळे आणि क्षारपड पाण्यामुळे तिची ती क्षमता काय झाली? नष्ट झाली. मग ती क्षमता आपण परत वाढवतो ना. येस येस. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये शेडनेटच पाहिजे, कव्हरिंगच केलं पाहिजे असं काही नाही आहे. तो खर्च कोण करतं माहिती का? ज्याला मातीवर काम करता येत नाही तो ते करतो. आलं लक्षामध्ये? आलं लक्षात. मला सांगा, जो आपल्या बाईने कधी, गावाकडच्या बाईने कधी छत्री घेतली का उन्हामध्ये? नाही. हां? तिने कधी ते सनस्क्रीन लावली का कधी? नाही. तुम्हाला आठवतं कधी? नाही. पण तरी पण ती एकदम तेजदार आहे. हो आहे. शहरातली मुलगी आली एखादी बाई आणि तिने नुसतं थोडं जरी ऊन पडलं तरीच करपून जाते ती लगेच त्वचा. करपून झाली. बरोबर आहे की नाही? आपल्या स्त्रियांची का बरं करपत नाही किंवा आपली का बरं करपत नाही? आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की आपण नॅचरली डेव्हलप झालेलो आहे. येस येस. आणि म्हणून तुमचे जे झाडं जे आहे, तुम्ही जर त्यांना जर मातीमध्ये जर व्यवस्थित जर बेसल डोस वापरले तर तुम्ही ओपनमध्ये सुद्धा सुंदर प्रकारे मिरची पिकू शकता. हां, तुम्हाला पहिल्या वर्ष त्रास होणार आहे का? पहिल्या वर्षी माती सुपीक नाही. तुम्ही जर माती सुपीक जर केली आणि जर तेवढा वेळ दिला आणि एखादं पीक पहिलं जर माती सुपीक करण्यासाठी काढलं तुम्ही आणि तुम्ही जर मग त्याच्यावर जर शिमला लावली तर तुम्ही कधी पण सक्सेस व्हाल. येस. आणि खूप सारे शेतकरी आपले सक्सेसफुल आहे. खूप. एका शेतकऱ्याची स्वतःचीच पूर्वीची शेडनेटमध्ये मिरची होती. येस येस. आणि त्यांनीच ओपनला मिरची केली. आपण त्यावेळेस एसटी होतं, एवढी तुफान मिर्ची पिकवली होती का ते सुद्धा चकित झाले. यहाँ पे आपका जो ये बगीचा है, पहले तो ये है कि आप इसके पहले शेडनेट में, यहाँ पे आपका शेडनेट था 1 एकड़ का, तो वो शेडनेट में आपने ये ऑलरेडी कैप्सिकम किया है, किया है। तो इस साल में आपने ये ओपन में किया है, तो आपका ये साल का एक्सपीरियंस और कैसा रहा है वो थोड़ा बताइए हमें इसके बारे में। जो शेडनेट में करते थे ना हम, हाँ, वैसा क्वालिटी अभी ओपन में आया है। ओपन में हो रहा है। हाँ, 3 महीने में हम देख रहे हैं पूरा अपना समर सीजन, मतलब जो हीट का मौसम है, हाँ, हाँ। 45 डिग्रीज का टेम्परेचर रहता हाँ, है। 45 डिग्रीज में लगाया है। 45 डिग्रीज में लगा है। 45 डिग्री। तो इसकी क्या वजह है, मतलब आपने क्या किया इस साल में, ऐसा क्या किया? इस साल में हमने कृषि अमृत डाला है उसमें। कृषि अमृत डाला है। हाँ। अभी जो सेटिंग वगैरह है यहाँ पे, सेटिंग बहुत है। सेटिंग है, पिछले 15 दिन से आपने कौन से स्प्रे चालू कर दिए ज़्यादा? क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर रिपीटेडली चालू कर दिया, हाँ, 3-3, 4-4 दिन में हाँ, और नीचे से सॉइल चार्जर चालू कर दिया। एक तो आपने ओपन में किया है, हाँ। दूसरा आप अगर पूरा ओवरऑल क्रॉप देखेंगे आपका, हाँ। तो पूरा अभी एकदम नया है, ग्रीनरी है, नया अभी फ्लावरिंग चालू है। देखिए यहाँ पे फ्रूट्स भी बहुत डेवलप हो गए,
और फ्लावरिंग भी नया चालू है। और यहाँ पे आप देख सकते हैं दूर तक आपका हार्वेस्टिंग भी चल रहा है अभी, बराबर है? हाँ। ये कितना तीसरा चल रहा है? हाँ, तीसरा। क्वालिटी वगैरह जो है आपका अभी ये देख जैसा सकते हैं। शेडनेट में था ना, हाँ, वैसा ओपन में है। मतलब अभी भी फिर भी वापस आपने अभी शुरू किया है, बराबर हाँ, है? अभी शुरू किया। तो ये आपने जो शेडनेट में आप जो क्वालिटी निकाल रही थी, इसका वेट वगैरह जो आप देखेंगे ना, देखिए अभी इसका वेट देख सकते हैं आप। तो कैसे लग रहा है आपको? आपको तो ज़्यादा एक्सपीरियंस है। हाँ, जो शेडनेट में था क्वालिटी हाँ। और उसका जो खर्चा था, हाँ, तो खर्चा कम, आधा शेडनेट कम हो का गया। खर्चा कम, और ये ओपन में वैसा ही क्वालिटी है। तो ये इससे क्या जानकारी मिलती है कि अगर हम मिट्टी पे ध्यान देंगे, मिट्टी को स्ट्रॉन्ग करेंगे, तो क्लाइमेट का इफेक्ट बिल्कुल नहीं होता है। नहीं होता है। क्या लगता है आपको? हमें खुद को एक्सपीरियंस नहीं था। हाँ, ये confidence नहीं था। आएगा हाँ। जब ये अच्छा दिखने लगा, हाँ। तब हमने सॉइल चार्जर और ये टेक्नोलॉजी बीच में रुक के फिर चालू किया। ओके। हाँ। ओपन मधली मिरची. अजून तो व्हिडिओ आहे ना युट्यूबवर, ओपन मधली मिरची. आणि ओपन मधले अनेक प्लॉट आपले सक्सेसफुल आहे, जबरदस्त. उलट जे शेडनेट मध्ये करतात ना, त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की आतमध्ये थोडंसं उबट वातावरण तयार होतं आणि उलट ते किडीला 100%. मला सांगा, इस्रायल सारखा देश आहे, त्याच्याकडे जमीनच नाहीये, जमीनच नाही. बरोबर. त्यांना प्रोटेक्टिव्ह फार्मिंग शिवाय पर्यायच नाही ना, पर्यायच. त्यांच्याकडे माती पण नाहीये, त्यांना हायड्रोपोनिक फार्मिंग शिवाय पर्यायच नाही. पर्याय. ते तंत्रज्ञान भारतात कशा करता? तुम्ही प्रोटेक्टिव्ह फार्मिंग करू नका असं मी म्हणणार नाही, परंतु त्याचा तुम्ही फार अतिरेक करू राहिले, अतिरेक करू ही राहिले. समस्या आहे. Yes, yes, yes. बरोबर. शिमला मिरचीला असं सारख्या म्हणजे हे रासायनिक मध्ये झाला. शिमला मिरची म्हणजे दिवसाआड फवारणी चालू आहे रासायनिक वरांची. त्याचं कारण आहे ना, तुम्ही स्वतःहून तिला संवेदनशील बनवलं. येस. संवेदनशील कोणत्या अर्थाने? कमकोत अर्थाने. म्हणजे तुम्ही ती कमकोत झाल्यामुळे ती कायम आजाराच्या बांधावच उभी आहे. येस. म्हणजे ती काळ्या मुळ्याचा पैलवानी, कधी पण ढकलला का पडायला तयारच आहे. बरोबर आहे की नाही? पण आपण, कारण खाली जमीन सपोर्ट करत नाही ना, तुम्ही खाली उकरा, पांढरी मुळीच चालत नाही. सेम बघा, मला सांगा, तुमचं शरीर आहे, तुमची जर पचनक्रिया जर ओके असेल तर तुम्ही काही पण पचवा. आणि जरी एखादा चुकीचा आहार जरी गेला तर तुम्हाला उलटी होईल किंवा डिसेंट्री होईल, पण तुम्ही साफ होऊन जाणार लगेच. पण तो तुमच्या शरीराची जर ते विष बाहेर फेकायची ताकदच नाही, तर ते विष तुमच्या शरीरात भिनणार. येस येस येस. कळलं का तुम्हाला? आणि तुम्हाला कमजोर करणार. काय होतं, एससीटी वैदिकमध्ये जर टॉक्सिक जर इफेक्ट झाला तर ते लगेच एखाद्या पानावर होईल, फांदीवर होईल, पूर्ण झाडावर नाही होणार. बरोबर आहे? आणि झाड तात्काळ त्या टॉक्सिक एलिमेंट्सला बाहेर फेकून देणार. पहिला मुद्दा लक्षात आला. केमिकलमध्ये काय होतं, झाड पूर्णच नाजूक होऊन जातं, कमकुवत होतं, आणि कमजोरीमुळे रोग येतो. मग कमजोर झाड राहिलं तर त्याच्यावर रोग सारखा येणारच आहे. त्यात दुसरी कोणी ते प्रकृतीपासून तुटलेलं आहे, त्याची पांढरी मुळी ऍक्टिव्हच नाहीये. येस. सलाईनवर पेशंट असेल त्याला तुम्ही पहिलवान बनवू शकता का? नाही. त्याला खुराक पचवता आला पाहिजे, खारी, खोबरं, तूप, हे त्याची पचन संस्था सुधारली पाहिजे. त्या तुम्ही सलाईनवर तुम्ही याला कुस्ती खेळवायची, ते हेड लागलं काय? म्हणजे ते सगळे सलाईनवरचे पेशंट आहेत. त्याला ड्रिपनी सोडा रे, फवारे मारा रे, ते किती भानगडी त्याच्यामुळे त्याला नाजूक बनवलेलं आहे, म्हणून त्याला फवारणी लागतात. आपण मुळात कमजोरीची येऊन देत नाही, रोगाचा काही संबंधच येत नाही. येस. शिमला मिरचीच्या पानांना हा जो बोकड्या रोग येतो, तो उन्हामुळे येतो की रस शोषक किडींमुळे येतो? हे बघा, सिंपल गोष्ट आहे. 2 प्रकारे, टोमॅटो आणि शिमला मिरची किंवा इतर पिकं आहेत. कर्लिंग होणं, पानांच्या वाट्या कशामुळे होतात? जेव्हा हीट एक्सेस होतं तेव्हा झाडाचे जे पर्णरंध्र असतात ते जळायला लागतात. त्यावेळेस झाड स्वतःहून काय करतं, वाटी करून सावली करतं. अच्छा अच्छा अच्छा. हां. बरोबर आहे? तो हीट स्ट्रेस आहे, त्याला म्हणतात हीट स्ट्रेस. ओके. आणि दुसरा जो प्रकार आहे बोकड्या, तो व्हायरसचा प्रकार आहे. व्हायरस प्लस सकिंग पेस्ट. बरोबर आहे? आता हा जो बोकड्याचा, हे जे पान आहे हे सरळ जर केलं तर नॉर्मल दिसतं, आणि बोकड्याचं पान सरळ नाही होत, ते सरळ केला गेलं तुटून जातं. हा दोघांमधला फरक आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे हीट स्ट्रेस कशामुळे आला? हीट स्ट्रेस उन्हामुळे नाही येत. हीट स्ट्रेस हा सलायनिटीमुळे होतो. म्हणजे काय, तुमच्या पाण्यामधून जर क्षार येत असतील, ओके, झाडाला ज्यावेळेस हीट वाढतं त्यावेळेस झाड काय करतं, टेम्परेचर मेंटेन कसं करतं, जास्त पाणी हवेत सोडतं. बरोबर आहे? मग जमिनीतून पाणी जास्त उचलतं. मग ज्यावेळेस पाणी जास्त उचललं जातं त्याच्याबरोबर क्षार पण येतात. मग क्षार जर जमिनीवर असले, बघा तुम्ही जर क्षारपड पाण्यात गेले समुद्राच्या आणि तुम्ही साध्या पाण्यात गेले तर कोणतं पाणी तुम्हाला त्रास देतं? क्षारवालं पाणी. समुद्राचं पाणी काय करतं, चरतं डायरेक्ट. आणि आग होते त्याने. आग होते का नाही? असं वाटतं घुसतंय काहीतरी मीठ आपल्या शरीरात. म्हणजे क्षारपड जे पाणी आहे ते जसं माणसाला आग करतं, त्याला डिहायड्रेट करतं, तसं झाडाला पण करतं.
आणि त्यात वरून जेव्हा ऊन पडतं ते त्याला मदत करतं ते डिहायड्रेशन करायला. Yes, yes. ते डायरेक्ट तिथे करपून जातं करपून आणि म्हणून ते करपून जाऊ नये म्हणून झाड स्ट्रेसमध्ये येतं येस आणि नंतर पिवळं पडतं. आता मग करपून गेला दुसरा इफेक्ट काय होतो, ज्यावेळेस सूर्यप्रकाश मिळायचा बंद होतो तेव्हा प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते. कमी होते, जेवढ्या पटकन ते वाकडं झालं तेवढ्या पटकन सरळ नाही सरळ होत. नाही होणार ते. बरोबर आहे. येस म्हणजे तुम्हाला ह्या दोन गोष्टींमध्ये सगळ्यात ॲसिडिक काय मिळत होते, तुम्ही जर अमृत जलचा वापर केला तर अमृत जलमध्ये सनस्क्रीन सारखी एक लेअर तयार होते आणि ती लेअर प्रकाशामधली तीव्रता कमी करते आणि आवश्यक उष्णता झाडाला देते, बाकीची उष्णता रिफ्लेक्ट करते. बरोबर आहे. त्याच्यामुळे अमृत जलचा वापर, नुसतं अमृत जलचं तुम्ही 2 ग्रॅम जर पाणी केलं तर अशा ही स्ट्रेसला फायदा होतो. नंबर 1. नंबर 2, जमिनीतून सॉइल चार्जर भरपूर प्रमाणात दिलं तर त्याचे टॉक्सिक एलिमेंट क्षारामध्ये ते बाजूला होतात. बफरिंग झोनमुळे आपल्या बेसल डोसमुळे क्षारांचं संपूर्णपणे निचरा होतो आणि त्याच्यामुळे झाडावरती कुठल्याही प्रकारचे सलाईन वॉटर न आल्यामुळे त्याच्यावरती कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. झालं कर्लिंगचं. दुसरं जे बोकड्या होतो, बोकड्याचं प्रमाण काय, सकिंग पेस्ट. जेव्हा नायट्रोजन लेवल हाय होते तेव्हा रस वाढतो पानामध्ये, तेव्हा सकिंग पेस्ट अट्रॅक्ट होतात. कारण झाडाला रस नकोय, झाडाला गर पाहिजे. जास्त झालेला रस ह्या सकिंग पेस्ट थ्रू मेंटेन केला जातो. आपल्याला वाटतं तो रोग आहे, नाही, ते त्यातला रस काय करता, काढून घेता, जेणेकरून झाडाला अन्न बनवायला काय होते, मदत होते. आपण काय म्हणतो की समजा कधी कधी एखादी फोड आला आपल्याला, तर आपण तो फोड काय करतो, फोडतो. का बरं? त्याच्यामध्ये जो पस असतो तो काय गेला पाहिजे, साफ झाला पाहिजे. सेम सकिंग पेस्ट हे झाडाचे मित्र आहेत. ह्या केमिकल कंपन्यांनी त्याचं आपल्याला शत्रू म्हणून दाखवले. ओके, ते आपल्याला सावध करू राहिले की याच्यामध्ये काय झालंय, रस जास्त झाला. जास्त झालेला रस ते काढून घेतात आणि म्हणून त्या झाडाला उरलेल्या फांद्यांना तरी कमीत कमी फळ चांगलं येतं. लक्षामध्ये. म्हणजे नायट्रोजन लेवल त्याच्यामध्ये बॅलन्स केल्याशिवाय तुम्हाला नत्र कर्ब रेशो जर बॅलन्स नाही झाला तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे आहे शुगरचं ते डायल्यूट होऊन जाईल ना. आणि मग तुमची फळाची क्वालिटी डाऊन होऊन जाईल. आणि म्हणून सकिंग पेस्ट हे खरं तर शेतकऱ्याचे मित्र आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही या अँगलने बघितलं तर. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला पाणी हे काय होतं, पहिली गोष्ट पाणी जास्त दिल्याने रासायनिक शेतीमध्ये हीट वाढतं म्हणून पाणी जास्त द्यावं लागतं. दुसरी एक गोष्ट वॉटर सोल्युबल मध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त राहतं, त्याच्यामुळे तुमचं पाण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून सकिंग पेस्ट जे आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जेवढं कार्बोहायड्रेट तयार व्हायला पाहिजे त्यापेक्षा प्रोटीन जास्त तयार होतं. प्रोटीन जास्त सिंथेसिस जास्त झाल्यामुळे रसच जास्त वाढतो. मग रस वाढल्यामुळे रस शोषक किडी वाढतात आणि ते सायकल कम्प्लीट होतं. शेतकरी काय करतो, त्या सायकलमधल्या रस शोषक किडीला मारायचा प्रयत्न करतो. पण प्रॉब्लेम रस शोषक किडीमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या झाडामध्ये आहे. मग तुमचं झाड मारायला पाहिजे तुम्हाला प्रॉब्लेम सोडायचा तर मग तुम्ही त्याला मारत नाही, तुम्ही सकिंग पेस्टला मारायचा प्रयत्न करता. मग सकिंग पेस्ट एवढं वाढतं का झाडाला मारून टाकतं. याचा ही फांदी नाही, आता अख्खं झाडच खराब आहे, टाका मारून. हे निसर्गाचा नियम आहे. म्हणजे सुरुवातीला ते फक्त काही फांदी, काही पान किंवा खराब फळच नाश करायचं, हे बाद झालं, हे बाद करा, आहे की नाही. ते आपण सॉर्टिंग करता का नाही, ते ज्यावेळेस माल तयार होतो त्यावेळेस काही लोक सॉर्टिंग करतात. हा हे पास, शाळेमध्ये शिक्षक काय करतो, परीक्षा घेतो, हा पास आहे, हा नापास आहे. तसा विचार केला तर सकिंग पेस्ट म्हणजे शिक्षक आहेत, ते परीक्षक आहेत. ते परीक्षण करतात, हे पान खराब आहे, हे फुल खराब आहे, चला हे बाद करा, आल्याशिवाय रस हे खराब करून टाका. म्हणजे तुम्ही त्याला मारायला गेले तर तुमचं झाड बाद होतं. आणि मग दुसरा एक मुद्दा काय, तुम्हाला याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय, जमिनीमध्ये बेसल डोस कमी पडला आपला तरी पण हा प्रॉब्लेम येतो. किंवा काळ्या जमिनीमध्ये आपलं कृषी अमृतचं प्रमाण जास्त झालं, याचं कमी झालं, RNPH तरी पण असं तरी पण प्रॉब्लेम. बरोबर. म्हणजे 3 फॅक्टर आहे, पाणी, बेसल डोसचं अपूर्तता किंवा बेसल डोसची मध्ये गॅप वाढला. त्रास होतो. पाऊस जास्त झाल्याने असं कधीच होत नाही, लक्षात ठेवा. पाणी जास्त झाल्याने होतं. पावसाचं पाणी हे नॅचरल असतं, 7 pH शुद्ध असतं. जमिनीतलं पाणी घातक असतं. पावसाचं पाणी किती जास्त झालं तरी काही नाही, कधी साईड इफेक्ट होत नाही. पावसाचं पाणी दिल्यानंतर आपल्या इकडे तो समज आहे, म्हणजे काळं पाणी दिलं पाहिजे. तर ते काळं पाणी दिलं पाहिजे हा जो समज आहे हा पूर्वीच्या काही गरज. आता आपल्या पाणी इरिगेटेड झालेलं सगळं, आता ती प्रश्न मिटला सगळा. तसं आता काही गरज नाही. ओके. आणि पाऊस समजा आपल्याला वाटलं तर पाऊस येणार आहे, तर त्याच्या आधी आपल्याला फक्त एकच काम की आपण बेसल डोस पिकाला टाकून दे, वेळेवर देणे आणि सॉइल चार्जर वेळेवर देत राहणे. खूप एक्सेस झाला तर सॉइल चार्जर वाढवायचं. बरोबर. म्हणजे 2-4 ठिकाणी 5 लिटर सोडून द्यायचं. ओके. तरकारीची जेव्हा आपण नर्सरीमधून रोप घेऊन येतो तेव्हा त्याच्या खाली कॉइलिंग झालेली असते, असे बऱ्याच ठिकाणी असं होतं. ते लावल्यानंतर ते रोप उजरत नाही. बरोबर. तर आपण हे तरकारीची लागवड करताना प्रत्येकाची खालून मुलटी थोडी छाटून गेले तर चालेल. कापूनच घ्यायची. छाटून घेतली तर चालेल का नाही, कापूनच घ्यायची. पूर्वीच्या काळी लहानपणी जेव्हा आम्ही शेती करायचो, वडील जेव्हा शेती करायचे, मला चांगलं आठवतंय, आणि मी पण खूप वर्ष शेती केली, तेव्हा आम्ही नर्सरीतून रोपं आले
की त्याचे किंवा आमचे घरचे जरी रोपं असले तर त्याची मुळं छाटून घ्यायचो. आम्ही घरा रोपं टाकायचो सगळे तेव्हा, त्याच्यामुळे आम्ही छाटून घ्यायचो. ते लांब लचक राहायचे ना, ते हो, ते वाकायचे, आम्ही वाकायचे. छाटून, त्याला एवढे मुळं नसायचे पण ते आम्ही छाटून टाकायचो. तुम्ही आता बी छाटू शकता, काय प्रॉब्लेम नाही. हाताने छाटायचे छाटलेच पाहिजे. नाही कात्रीने कात्रीने सॉइल चार्जरमध्ये बुडून कापायचे. हा सॉइल बुडवतो मी फक्त कात्री सॉइल चार्जरमध्ये बुडून बुडून घ्यायचे अमृतजलच्या पाण्यामध्ये येस येस. आणि काचायचं, काय प्रॉब्लेम नाही, मस्त होईल. ओके. आता जो आपण तरकारीसाठी सर बेड तयार करणार आपण, त्याच्यामध्ये जेव्हा आपण खताचं नियोजन करणार हां, तर ते कशा प्रकारे करणार? एकदम सोपं तुम्हाला सांगतो. आता नवीन पद्धत आलेली आहे. पहिला बेसल डोस पूर्ण बेडवर टाकून तो पंजाने हलवून घ्या. हलवून घ्या. ओके. झाला मातीमध्ये मिक्स. किंवा त्याच्या आपण त्या पोळीमध्ये टाकून त्याला वरती छोटासा रोटर मार हा मारू तरी शकतो, तसं चालेल ना? एक काळजी घ्यायची, खोलवर जाता कामा नये. 3 बोटं खूप खोल झाला, 2 बोटावर खाली गेला पाहिजे. अच्छा अच्छा. म्हणजे एवढाच बरोबर, खाली गेला बरोबर, पाहिजे. जास्त खोल जर खाली गेला तो लागू होणार नाही येस. या पिकाला. ओके ओके. दुसरी गोष्ट, दुसरा बेसल डोस काही टाकायचा, तुम्ही कागद पसरवला, खड्डे केले, हा त्या खड्ड्यात टाकायचा. म्हणजे तो जो मेन बेसल डोस तुम्ही टाकणार आहात त्यातलाच तिसरा हिस्सा काढून ठेवायचा. ओके 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 ओके. त्याचे 3 हिस्से करायचे, 2 हिस्से मातीत टाकून द्यायचे, 1 हिस्सा त्या खड्ड्यांमध्ये टाकायचा. जिथं आपण रोप लावणार तिथंच टाकायचं, हा. काहीच प्रॉब्लेम म्हणजे बेसल डोस पूर्ण ताकदीने घ्यायचा. त्याच्यापेक्षा जास्त घेतला तरी चांगलंच चालेल आहे. चालेल चालेल. मी तर असं म्हणेन शेतकऱ्यांना का 1.5 बेसल डोस घ्या. किती? 1.5 बेसल डोस म्हणजे कसा, 1 बेसल डोस जमीन टाका रेग्युलर आणि अर्धा बेसल डोस त्या खड्ड्यांमध्ये टाका. खड्ड्यांमध्ये टाका. 1 नंबर रिझल्ट भेटणार. एक नंबर. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आमच्या लक्षात आलेलं आहे का जोपर्यंत त्या झाडाची मुळं एस्टॅब्लिश होत नाही आणि डेव्हलप होत नाही तोपर्यंत तो तुम्ही टाकलेला बेसल डोस लागू होत नाही. आणि मग शेतकरी म्हणता आम्हाला रिझल्टच नाही, तो मेन काळ नाही. तो मेन काळ तो मेन काळ असो त्याचा वाढायचा. त्यावेळेस आपला बेसल डोस त्याला मिळतच नाही आणि त्याच्यामुळे तिथं बेसल डोस टाकणं गरजेचं आहे. हे नवीन लक्षात आलं. हे अनुभव. आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही फक्त LSQ करत राहिले, शिलाजीत, मग ते 600 ग्रॅमनी केली एकरी तरी चालते. जर तुम्हाला तिथे रिझल्ट नाही भेटले तर 1200 ग्रॅमनी करा. ओके. बस काहीच बाकी काही करायचंच नाही. आणि जर प्रॉब्लेम वाटला तर 1800 ग्रॅमनी करा. म्हणजे जर काही वातावरण बिघडलं, फार काही पाऊस झाले, येस येस. नाही तर मग चाललंय तुमचं रेग्युलर. समजा माल तुमचा कमी पडला की LSQचं ग्रॅम वाढवायचं. येस येस येस. वातावरण खराब झालं की LSQचं ग्रॅम वाढवायचं. जसं आपण मिल्क चार्जचं प्रमाण वाढवतो की येस नाही येस. आजारी पडल्यावर काय, बरोबर. तसं आपण LSQचं प्रमाण वाढवायचं. 600 ग्रॅम ऐवजी 1200 ग्रॅम, 1200 ग्रॅम ऐवजी 1800 ग्रॅम असं. ओके. त्या प्रमाणामध्ये सॉइल चार्जरचं 3 पटीने वापर वाढवायचा. ठीक. आणि इथं खर्च जरी वाढला ना तर शेतकऱ्यांचा मेंटेनन्सचा खर्च बंदच असतो ना तो फवारण्यांचा. बरोबर. आणि उत्पन्न पण त्या पटीत वाढतं ना. त्या पटीत वाढतं. इथं काय होतं, शेतकऱ्यांना स्टार्टिंगला थोडासा बेसल डोसला खर्च जास्त करावा लागतो. पण मग नंतर मेंटेनन्स नाही, नंतर मेंटेनन्स नाही ना. आपण हे शेतकऱ्यांना कळायचं थोडं मुश्किल. शेतकरी तोच खर्च 4 महिन्यात तेवढाच करतो, जास्त करतो आजबतो भरपूर. पण हा आता 4 वेळा तोच खर्च करायला त्याला त्रास जास्त झाला. त्याला असं आहे, आजबाईची सवय लागली. ती मेंटॅलिटी त्याची कधी आजबला नाही तर त्याला असं वाटतं मी काही पिकवलंच नाही, आपल्याकडे काय चुकलं काय, असं होतं. आणि त्याला बडे आरामसे शेती माहितीच नाही ना. माहितीच नाही. तरकारी पिकांना पहिला बेसल डोस आपण बेडमध्ये भरून मल्चिंग टाकून घेणार. दुसरा बेसल डोस जेव्हा टाकणार तेव्हा आपण तो मल्चिंग वर करून टाकणार आपण. मल्चिंग जर वर तुम्ही मल्चिंग कधी पण मल्चिंग लोक काय करतात, सलग माती टाकतात. सलग माती टाकायची मध्ये फक्त त्या मल्चिंग मध्ये पण हवेची गरज असते. ते शेतकऱ्यांना कळतच नाही. त्यातून जी उष्णता तयार झाली ती बाहेर निघायला जागा पाहिजे ना. ती बाहेर निघते झाडापासून आणि झाड खराब होतं. तुम्ही ती मल्चिंग जे आहे ते असं टप्प्याटप्प्याने माती टाकून ते मध्ये मोकळं ठेवलं पाहिजे. काय करतात लोक, ती मजुरी वाचवण्यासाठी त्यांनी मशिनरी तयार केलेली आहे. त्या मशिनरी चुकीच्या पद्धतीने काम करतात. ठीक आहे, हरकत नाही. आता तुम्ही काय करू शकता, मल्चिंग मध्ये बेसल डोस टाकण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवले, ते पण पहा तुम्ही. त्याच्यामध्ये हात घालून जिथं होल आहे झाडाचं तिथं हात घालून सुद्धा तुम्ही दोन्ही बाजूला टाकू शकता. मी तेच बोलते, जिथं तिथे पण टाकू शकतो. मोकळं टाकायचं आपल्याला, ते काही गाळायची गरज, म्हणजे ते काही मिक्स करायची गरज नाही. दुसरा पर्याय, खालून उचकून तुम्ही पिन मारून टाकू शकता. पिन असं ते पिननी टाकू शकता. नंबर 2 पर्याय. नंबर 3 पर्याय, त्या 2 होलच्या मध्ये एखादा होल करून तुम्ही टाकू शकता, सावलीमध्येच आतमध्ये. आणि चौथा पर्याय सगळ्यात बेस्ट, बेसल डोस तुम्ही 2 पहिल्याच लागवडीच्या वेळेस टाकून द्या. तसं पण आणि नंतर फक्त LSQ करत राहा. तसं चालू शकतं. हो, चालू शकतं. पण LSQ दाट करावं लागेल तुम्हाला दर आठवड्याला. LSQ आपण दाट करू शकतो, पण 2 डोस एकत्र टाकून देऊ, परत डोस नाही टाकला तरी चालू शकतं ना. पहिला बेसल डोस मातीमध्ये टाकायचा, दुसरा बेसल डोस खोडामध्ये टाकायचा. ओके. स्पेशल तेवढाच. ओके. तेवढ्याच ताकदीचा.